सृष्टी 11 क्रिकेट संघ पाबडीचा पाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने पाबडीचा पाडा गावातील सर्व ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिल्याबद्दल संपूर्ण नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने सर्व ग्रामस्थांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो। आज मान्यवर सुद्धा मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलेले आहेत। तुम्हा सर्वांचा मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो। सुरेश शेठ पाटील साहेब खिडकाली आपण इथे उपस्थित आहात। दादा आपले मनपूर्वक इथे स्वागत आहे। बघा सर्वप्रथमतः स्वर्गीय नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने ज्यांनी पंचांच्या भूमिकेत अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलं त्यांचे आदर्श पंच जावेद परिसर मॅन फ्रॉम कल्याण यांचा प्रथमचा इथे गौरव केला जाईल। दीपक पाटील सरांना आम्ही ते पाहतो। त्याचबरोबर आमचे हिरामन भोसले कर्नाला विभागातील एक शांततेचे प्रतीक निश्चित स्वरूपात जावेद परिसर एक आदर्श पंच म्हणून खऱ्या अर्थाने क्रीडा क्षेत्रामध्ये ओळखले जातात आणि त्यांचा यथोचित सन्मान स्वर्गीय नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मानित केला जात आहे। उत्कृष्ट पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्याला उपलब्ध झाली। त्यानंतर दीपक पाटील सरांचा यथोचित सन्मानित केला जाईल। तर दीपक पाटील पाली खऱ्या अर्थाने बघा निश्चित स्वरूपात बीजी शेड्यूल मध्ये असणारे दीपक पाटील पाली निश्चित अनेक स्पर्धेमध्ये जे पंचांच्या भूमिकेत आपण नेहमी त्यांना पाहत असतो एक शांततेचे प्रतीक पंच म्हणून खऱ्या अर्थाने ते क्रीडा क्षेत्रामध्ये ओळखले जातात आणि त्यांचा यथोचित सन्मान आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने ते केला जात आहे। त्यानंतर कर्नाला विभागातील एक आदर्श पंच म्हणून परिचित असणारे हिरामन भोसले सर या आपण समोर आपला यथोचित सन्मान सृष्टी 11 पाबडीचा पाडा आयोजित स्वर्गीय नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने आपलं मायाची उबदार शाल सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे आपलं स्वागत केलं जात आहे। गणेश घरत त्याचबरोबर आमचे कैलासदादा घरत या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने भोसले सरांचा सन्मानित केला जात आहे। त्यानंतर खऱ्या अर्थाने गुणलेखकाच्या भूमिकेत ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलं आमचे गुलशन पाटील किरवली यांचा यथोचित सन्मानित केला जाईल। गुलशन पाटील अतिशय चांगल्या प्रकारे बघा मित्रांनो या स्पर्धेला गुणलेखकाच्या भूमिकेत ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलं ते आमचे मित्र गुलशन पाटील किरवली यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात आहे। त्यानंतर खऱ्या अर्थाने समालोचकाच्या भूमिकेत ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलं मच्छिंद्र पाटील सर मच्छिंद्र पाटील सर या मच्छिंद्र पाटील सर आणि समीर सोमने सरांना आम्ही ते आमंत्रित करत आहोत। मच्छिंद्र पाटील सर या आपण अतिशय नामवंत लोकप्रिय क्रिकेट समालोचक म्हणून खऱ्या अर्थाने क्रीडा क्षेत्रामध्ये ओळखले जातात। एक शिक्षित व्यक्तिमत्व मच्छिंद्र पाटील सरांचा यथोचित गौरव इथे केला जात आहे। मराठी हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषांवर दमदार पकड प्रभुत्व असणारे खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात रोंजन गावचीच नव्हे तर रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील एक क्रीडा क्षेत्रातली एक दमदार ओळख म्हणून आम्ही ज्यांचा आदर सन्मान करतो ते मच्छिंद्र पाटील सरांचा यथोचित सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने ते केला जात आहे। त्यानंतर मराठी भाषेवर एक पकड असणारे आमचे निश्चित स्वरूपात समीर सोमने सरांचा सन्मान इथे केला जाईल। समीर सोमने सर की लाभले अमास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ आणि एकची जात जाणतो मराठी आणि एवढ्या जगतात माय मानतो मराठी असे मराठी भाषेचे गोड आवाजाचे उत्कृष्ट क्रिकेट समालोचक म्हणून आज कर्जतवरून खऱ्या अर्थाने ते बिलॉंग करतात परंतु रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात अनेक नामांकित क्रीडा स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात समालोचकाच्या भूमिकेत आपण त्यांना पाहत असतो। तर या अजून एक सन्मान करूया ज्यांच्या वाणीतनं सर्वांचा सन्मान केला जातो। आमचे महागुरु ज्यांना मी महागुरु म्हणतो शब्दांचा भंडार ज्यांच्या
वाणीतनं स्पर्धा भरपूर रंगतात, मान्यवरांचा सन्मान होतोय. या पण सन्मान करूया, आमच्या MD महागुरू यांचा आपण सन्मान करूया. सौरभ आपणास देखील विनंती, आपण यावं. तरी आपण महागुरूंचा सन्मान करूया. त्यानंतर सौरभ पाटील यांनी या स्पर्धेमध्ये 5 दिवस दिले, त्यांचा देखील आपण सन्मान करूया. ओ टू महागुरू, थँक्यू. यानंतर आज 5 दिवस खऱ्या अर्थाने ज्याने अतिशय चांगल्या प्रकारे समालोचकाच्या भूमिकेमध्ये योगदान दिला ते सौरभ पाटील दैसर यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. सौरभ, मनपूर्वक तुझं अभिनंदन या स्पर्धेसाठी. समालोचकाच्या भूमिकेत अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिल्याबद्दल स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने तुझं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. या मंडप डेकोरेशन बघा, साऊंड सिस्टीम जितू यायच्या बघा, साऊंड सिस्टीमचे मालक जितू या, जितूचा सन्मान करा. अतिशय चांगल्या प्रकारे उत्तम साऊंड सिस्टीम. जितू यायच्या, जितू मंडप डेकोरेशन या कौतुक करावं लागेल. अतिशय सर्व समालोचकांनी आपलं कौतुक केलं. दादा, आपण जितूचं खऱ्या अर्थाने आम्हा सर्व समालोचकांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्याने एक अतिशय सक्षमरित्या खऱ्या अर्थाने कार्य केलं ते निश्चित स्वरूपात आपले सुप्रसिद्ध DJ साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून जितूचं खूप मोठं योगदान लाभलं आणि जितूचा यथोचित गौरव इथे स्वर्गीय नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने केला जात आहे. मंडप डेकोरेशनचे मालक मोहन म्हात्रे. मोहन दादा, उत्तम खऱ्या अर्थाने मंडप सजावट आपण इथे पाहतो. या मोहन दादा या, त्यांचा सन्मान आणि लगेचच आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. जितू अभिनंदन, चांगली साऊंड सिस्टीम. चारही संघातील खेळाडू बघा, तुम्हाला यापूर्वीच आम्ही अनाउन्समेंट केलं होतं. खार्डी क्रिकेट संघ, सिद्धी करवली क्रिकेट संघ आणि त्याचबरोबर दैसर क्रिकेट संघ, नेवालीपाडा क्रिकेट संघ, 4चे 4 संघाने रांगेमध्ये उभे राहायचे आहे. बक्षीस वितरण सोहळ्याकरता प्रत्येक संघाने वेगवेगळ्या सेक्शन मध्ये उभे राहायचे आहे. लाईव्ह प्रसारण PTC, लाईव्ह प्रसारण या केडिया आपला सन्मान केला जाईल. PTC क्वालिटी विथ खऱ्या अर्थाने बघा, क्वालिटीचा संगम बघायला मिळाला. PTC लाईव्ह प्रसारण आहे आणि लाईव्ह प्रसारणच्या माध्यमातून त्यांचं योगदान लाभलं, त्यांचा सन्मान आपण इथे करूया. केडीचा सन्मान इथे करूया. देवाबाई आणि धर्माबाई सुप्रसिद्ध बिल्डर्स, त्यांचं आगमन झालेलं आहे. नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने आपलं स्वागत आहे. PTC लाईव्ह पनवेल टेनिस क्रिकेट खऱ्या अर्थाने केडीचं खूप मोठा योगदान लाभलं 5 दिवस आणि त्यांचा यथोचित गौरव स्पर्धा संयोजन समितीच्या वतीने ते केला जात आहे. मित्रांनो, काही जास्त वेळ घेणार नाही आम्ही, परंतु या सर्व खेळाडूंनी समोर यायचे आहे. बघा, मालिकावीर जो खेळाडू ठरणार आहे, स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटर, आपल्याला बाईक, 2 व्हीलर्स बाईक या किताबाने आपला गौरव केला जाईल. परंतु 13,000 रुपये मात्र आपली खऱ्या अर्थाने ते कपात केली जाणार आहे, जमा केली जाईल आमच्या ऑर्गनायझर कमिटीकडे. निश्चित स्वरूपात 13,000 रुपये आपल्याला जमा करावे लागणार आहेत. आणि लकी ड्रॉ बघा, जे कुपन आहे, स्पोर्ट्स सायकल आहे, ते मात्र आमचे त्याचं मानकरी आमची ऑर्गनायझर कमिटी, खऱ्या संयोजन समितीचा एकही प्रतिनिधी नसेल आणि त्याचबरोबर खेळाडूही असणार नाहीये. 4ही संघातील क्रिकेटर. चारही संघातील खेळाडूंनी बघा, खऱ्या अर्थाने दैसर क्रिकेट संघ आणि शिलवंग गावदेवी हा दैसर, तुमचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करू. समोर आपण इथे सेक्शन मध्ये आज एका बाजूला गावदेवी खार्डी क्रिकेट संघ, तुमच्या संघाचे जे पुरस्कर्ते आहेत बघा, 4ही संघाचे पॅकर्स, सानवी 11 या समोर या. नेवालीपाडा क्रिकेट संघाचा परफॉर्मन्स चांगला असतो पनवेल तालुक्यामध्ये, आमच्या रायगडमध्ये. प्रथमतः आपण
प्रथमतः आपण उपांत्य फेरीचा खऱ्या अर्थाने सामनावीर आपल्याकडे वेळ कमी होती. सूरज बैकर ठरलेला आहे सामनावीर. हा देवाबाई आणि धर्माबाई यांचा सन्मानित केला जाईल. हमारे ऑर्गेनाइजर कमेटी की ओर से देवाबाई और धर्माबाई का यहाँ पर सम्मान किया जाएगा. कैलाश दादा गरत, आपसे हमारा निवेदन है कि आपके शुभ हाथों से सुप्रसिद्ध बिल्डर्स देवाभाई और धर्माबाई का इस प्रतियोगिता के माध्यम से आप शाल पुष्पगुच्छ देकर इस प्रतियोगिता का सम्मान चिन्ह देकर आपके शुभ हाथों से स्वागत करें. देवाभाई सुप्रसिद्ध बिल्डर्स, ये दोनों एक बिल्कुल आज के हमारे अतिथि मेहमान है और ये दोनों इस गणमान्यों का बिल्कुल हमारे अतिथि गणमान्यों का यहाँ पर सम्मान किया जा रहा है. स्वर्गीय नानाशेठ गरत परिवार के माध्यम से शाल श्रीफल और इस प्रतियोगिता का सम्मान चिन्ह देकर बिल्कुल आपका यहाँ पर गौरव किया जा रहा है. कैमरामैन चला बक्षीस समारंभाला आपण सुरुवात इथे करत आहोत. हा बघा, लकी ड्रॉ आहे. हे कुपन मात्र अंतिम क्षणात आपण ओपन करणार आहोत. जगदीश दादा घरात या समोर. तर मंगलमूर्ती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आदरणीय कमलाकर शेठ पटेल आणि सचिन शेठ म्हात्रे यांचाही येतोचे सन्मानित केलं जाणार आहे. सचिन दादा या, तुमचं खूप मोठं योगदान आहे. मंगलमूर्ती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सचिन दादा, शून्यातून विश्व निर्माण कसा केला जातो त्याचं एक ज्वलंत उदाहरण आपण इथे पाहतो. खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात आपल्या ग्रामीण भागातील हे दोन्ही व्यक्तिमत्व आहेत, परंतु व्यावसायिक क्षेत्रामध्ये अतिशय कमी वयामध्ये ज्यांनी अतिशय अग्रेसर भूमिका पार पाडत अतिशय निश्चित स्वरूपात सामाजिक दृष्ट्या ज्यांचं खूप मोठं योगदान लाभलेलं आहे, अशा व्यक्तिमत्वांचा यथोचित गौरव आमचे कैलास दादा घरत, विलास दादा घरत, माजी सरपंच पापडीचा पाडा यांच्या शुभ हस्ते इथे केला जात आहे. जय म्हात्रे, जय दादा म्हात्रे या आपला येतोचे सन्मानित केलं जाणार आहे. गुरुनाथ पाटील आणि नवनाथ आलिमकर खालडी दादा, स्वागत आहे तुमचं. हा मिथुन दादा मडवी, हा अक्षय पाटील, मिथुन दादा आपले मनपूर्वक स्वागत आहे. मिथुन मडवी म्हटलं तर राजकीय क्षेत्रामध्ये खूप त्यांचा आदर सन्मान केला जातो आणि या दमदार व्यक्तिमत्वाचा येतोचे सन्मान नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने केला जात आहे. आणि दिव्येश बुंदे साहेब यांचा येतोचे सन्मानी विलासदादा घरत साहेबांच्या शुभ हस्ते बघा, दोन बंधू प्रेम घरत परिवार त्रिवेणी संगम यांच्या शुभ हस्ते इथे केलं जात आहे. सुरेश शेठ या आपला सन्मान इथे केला जाईल. सुरेश शेठ खऱ्या अर्थाने दूरवरून इथे आलेले आहेत. सुरेश शेठ पाटील साहेबांचा येतोचे सन्मान इथे केला जाईल. खिडकारी गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सुरेश शेठ पाटील साहेबांचा येतोचे सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जाणार आहे. जास्त बिल घेणार नाही आम्ही. प्रतिक्रिया सुद्धा विजेता क्रिकेट संघ आणि मालिकावीराचीच आम्ही प्रतिक्रिया घेणार आहोत. मिथुन दादा मडवी, देवदास दादा पाटील दादा या आपला येतोचे सन्मानित केला जाईल. प्रथमतः देवदास दादा पाटील यांचा मी विलासदादा घरत यांना
आमंत्रित करतो की आपल्या शुभ हस्ते देवदत्त पाटील यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषकाचं सन्मान चिन्ह देऊन आपण स्वागत करावं. मिथुन मडवी राजकीय क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने युवा नेते आहेत आणि वासुदेव मडवी दादा आपण या आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. मित्रांनो वेळ घेणार नाही आम्ही फक्त इथे मान्यवरांचा सन्मान करणं गरजेचं आहे. चला आता बक्षीस वितरण सोहळ्याला आपण इथे सुरुवात करणार आहोत. सर्व मान्यवर बघा सर्व मान्यवरांना सुद्धा आपण स्टेज समोर इथे इन्व्हाइट करतो. हा सर्व मान्यवरांना आम्ही समोर इथे आमंत्रित करत आहोत. दादा या समोर थोडं आपल्याला उभे राहायला लागणार आहे खऱ्या अर्थाने. अरे दादा या निश्चित स्वरूपात मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण सोहळा इथे संपन्न होत आहे. आम्हाला पण थांबायला लाईट दिसला पाहिजे ना. प्रथमतः स्वर्गीय नानाशेठ घरत यांना आदरांजली आपण अर्पण करतो. तर सर्वप्रथम तर आपण अंतिम सामन्याचा सामनावीर पारितोषिक इथे जाहीर करणार आहोत. अंतिम सामन्याचा पारितोषिक वितरित करण्यासाठी सामनावीराचा पारितोषिक वितरित करण्यासाठी मी आमंत्रित करतो पुंडलिक घरत, अनंत मोकाशी आणि चंद्रकांत बागडे या 3 व्यक्तिमत्वाने या समोर. पुंडलिक घरत, अनंत मोकाशी आणि चंद्रकांत बागडे यांच्या शुभ हस्ते या दादा आपल्या शुभ हस्ते या सामनावीर अंतिम सामन्याचा सामनावीर इथे आपण खऱ्या अर्थाने आपण जाहीर करणार आहोत. फायनलचा सामनावीर ठरलेला आहे ज्याने 8 बॉल चेंडू मध्ये गजानन गायकर साहेब निश्चित स्वरूपात ज्यांनी 8 चेंडूमध्ये 31 धावांची दमदार केली साकारली. प्रल्हाद पाटील खारडी हा ठरतो अंतिम सामन्याचा हिरो. प्रल्हाद या आपल्याला इथे पुंडलिक घरत, अनंत मोकाशी आणि चंद्रकांत गायकर या आमच्या व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते सामनावीर बघा अंतिम सामन्याची ट्रॉफी द्यायची. सामनावीर ट्रॉफी अंतिम सामन्याचा सामनावीर गजानन गायकर गायकरच बोललो तुम्ही. चंद्रकांत गायकर बोलले तुम्ही. मग इथे लिहून दिले आम्हाला गजानन. मग काय करणार? गजानन गायकर या 3 व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते पारितोषिक अनंत मोकाशी आणि पुंडलिक घरत, गजानन गायकर या 3 व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते सामनावीर या किताबाने खऱ्या अर्थाने आपण पाहतो निश्चित स्वरूपात प्रल्हाद पाटील खरडी याचा इथे गौरव केला जात आहे. यानंतर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक आपण जाहीर करणार आहोत. तत्पूर्वी पारितोषिक वितरित करण्यासाठी मी आमंत्रित करतो जयराम सकपाल, सुक्राशेठ तांबडे आणि बाबूराव फडके या 3 व्यक्तिमत्वांना आम्ही ते आमंत्रित करत आहोत. या ज्यांची नावं अनाउन्समेंट केली त्यांनी यासमोर. सन्माननीय जयराम सकपाल, सुक्राशेठ तांबडे आणि बाबूराव फडके या 3 व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते निश्चित स्वरूपात स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पारितोषिक आपण इथे महादेव घरत या आपण आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पारितोषिक जात आहे. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पारितोषिक जात आहे ज्याने या स्पर्धेमध्ये 4 सामन्यामध्ये 8 झेल खऱ्या अर्थाने पकडलेले आहेत. संघाचं नाव आहे गावदेवी क्रिकेट संघ दहिसर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतो राहुल पाटील. राहुल पाटील
स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट शतरक्षकाचा पारितोषिक आणि ज्यांनी आम्हाला स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केलेली आहे त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करू. बोला गावदेवी माता की. यानंतर स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक आपण जाहीर करणार आहोत. तत्पूर्वी पारितोषिक वितरित करण्यासाठी महादेव घरत, किसन केनी, गजानन चव्हाण आणि हेमंत म्हात्रे या मान्यवरांना आम्ही आमंत्रित करतो. सन्माननीय महादेव घरत, किसन केनी, गजानन चव्हाण आणि हेमंत म्हात्रे. गजानन गायकर साहेब आपण या. हा, प्रेक्षकांनी समोर बाजूला व्हायचे, इथून प्रेक्षकांनी बाजूला व्हायचे. बघा, प्रेक्षकांनी बाजूला व्हा. आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक इथे जात आहे. खऱ्या अर्थाने ज्यांनी या स्पर्धेमध्ये 4 सामन्यामध्ये 8 षटक खऱ्या अर्थाने हाताळलं, 9 फलंदाजांना खऱ्या अर्थाने 36 धावांच्या मोबदल्यात 9 फलंदाजांना ज्यांनी बाद केलं. आणि संघाचं नाव आहे जानमान क्रिकेट संघ सिद्धी करवले. स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरत आहे स्वप्नील पाटील. स्वप्नील पाटील याचे मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज या किताबाने जानमान श्री साई सिद्धी करवले क्रिकेट संघाचा हरिचंद्र जोशी, हरिचंद्र दादा जोशी या आपण समोर. स्वप्नील पाटील, अभिनंदन स्वप्नील. स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज खऱ्या अर्थाने 4 सामन्यामध्ये 36 धावांच्या मोबदल्यात 9 फलंदाजांना बाद केलं. अभिनंदन खऱ्या अर्थाने. तर सुपर सिक्सरचं पारितोषिक जात आहे खऱ्या अर्थाने प्रल्हाद पाटील, ज्यांनी या स्पर्धेमध्ये सर्वाधिक खार्डी क्रिकेट संघाचा प्रल्हाद पाटील यांनी या स्पर्धेमध्ये 13 षटकारांची आतषबाजी केलेली आहे. तर सुपर सिक्सरचा मानकरी ठरलेला आहे प्रल्हाद पाटील. स्पोर्ट्स सायकल असणार खऱ्या अर्थाने बघा, कूलर असणार आहे. आणि या पारितोषिक वितरित करण्यासाठी मी सन्मान्य अरुण म्हात्रे आणि जगदीशदादा घरत माजी सरपंच दादा राजेश फडके यांना आम्ही इथे आमंत्रित करतो की आपल्या शुभ हस्ते प्रल्हाद पाटील सुपर सिक्सरचा मानकरी ठरलेला आहे, खाडी क्रिकेट संघाचा नामवंत क्रिकेटर, त्याचा आपण इथे गौरव करावं. प्रेक्षकांना इथे थोडं बाजूला ना प्रेक्षकांनी. यानंतर स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पारितोषिक आपण इथे जाहीर करणार आहोत. तत्पूर्वी पारितोषिक वितरित करण्यासाठी निलेश भिंगार दिवे, सन्माननीय सूर्यकांत बस्ताव यांना आम्ही इथे आमंत्रित करतो. निलेश दादा या, सूर्यकांत दादा या, आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित केले जाईल. आणि स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरत आहे की ज्यांनी या स्पर्धेमध्ये 5 सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने 50 चेंडूंना सामोरे जात असताना 115 धावा कुठून काढल्या, 13 षटकार आणि 5 चौकारांची आतषबाजी करणारा संघाचं नाव आहे गावदेवी क्रिकेट संघ खार्डी. आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरत आहे प्रल्हाद पाटील. आणि प्रवीण दुबे साहेब आपण या समोर. प्रल्हाद पाटीलचं कौतुक करावं लागेल खऱ्या अर्थाने. या दुबे साहेब आपण या, आपल्या शुभ हस्ते नानाशेठ घरत स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पारितोषिक ज्या खेळाडूला जात आहे खार्डी क्रिकेट संघाचा नामवंत आक्रमक फलंदाज प्रल्हाद पाटीलला स्पोर्ट्स सायकल आणि नानाशेठ घरत स्मृती चषकाचं गौरव चिन्ह देऊन आपल्या शुभ हस्ते त्याचा आपण इथे सन्मान करावं. यानंतर चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक आपण इथे वितरित करणार आहोत.
चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत सन्माननीय मिथुन दादा मडवी, वासुदेव मडवी, अरुण म्हात्रे आणि राजेश फडके या 4 व्यक्तिमत्वांना आम्ही आमंत्रित करत आहोत। या 4 व्यक्तिमत्व मिथुन दादा मडवी, वासुदेव मडवी, अरुण म्हात्रे आणि राजेश फडके स्वर्गीय नानाशेठ घरात स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे। जानमान क्रिकेट संघ श्री साई सिद्धी करवले आणि या संघासाठी कॅश प्राइज असणार आहे 25,000 रुपये आणि भव्य स्वर्गीय नानाशेठ घरात ट्रॉफी। सिद्धी करवले क्रिकेट संघ या आपण कॅश प्राइज असणार आहे। सिद्धी करवले क्रिकेट संघ बोला बजरंग बली की। सिद्धी करवले क्रिकेट संघ खास करून आमचे योगेंद्र दादा पाटील, संदेश पाटील तुमचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू। नानाशेठ घरात स्मृती चषक 2024 चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे। संघासाठी कॅश प्राइज 25,000 रुपये आणि भव्य नानाशेठ घरात ट्रॉफी। चतुर्थ क्रमांकाचा मानकरी जानमान क्रिकेट संघ श्री साई सिद्धी करवले, मनपूर्वक तुमचा अभिनंदन। यानंतर तृतीय क्रमांकाचा पारितोषिक वितरित केले जाणार आहे। या पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो सौभाग्यवती अरुणाताई आपाच्या, सुरेश दादा पाटील खिडकाली, अरुण आपाच्या आणि प्रेमाताई आपाच्या या आणि त्याचबरोबर धर्माबाई सुप्रसिद्ध बिल्डर्स आपण समोर यावं। आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित केले जाईल। हा जोरदार तालिया बजाकर स्वागत करे। आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे संघाचं नाव आहे अंश 11 गावदेवी दहिसर। संघासाठी कॅश प्राइज असणार आहे 25,000 रुपये आणि भव्य स्वर्गीय नानाशेठ घरात ट्रॉफी। प्रेमाताई आपाच्या, सुरेश पाटील खिडकाली, अरुण आपाच्या आणि धर्माबाई सुप्रसिद्ध बिल्डर्स यांच्या शुभ हस्ते इथे अंश 11 गावदेवी दहिसर क्रिकेट संघाला तृतीय क्रमांकाची ट्रॉफी देऊन त्यांचा इथे गौरव केला जात आहे। तर यानंतर खऱ्या अर्थाने आपण बोला गावदेवी माता की। यानंतर निश्चित स्वरूपात द्वितीय क्रमांक पारितोषिक आपण वितरित करणार आहोत। तत्पूर्वी पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही मान्यवरांना आमंत्रित करत आहोत। सन्माननीय श्री हरिचंद्र जोशी, जयवंत घरात, जगदीश घरात माजी सरपंच, महेश मडवी, कैलाश पाटील, कुंदन घरात आणि अरुण तांबडे बघा पाबडीचा पाडा गावातील आमची संपूर्ण संयोजन समिती आहे त्या सर्वांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे स्वर्गीय नानाशेठ घरात परिवाराच्या वतीने। या सर्व ग्रामस्थ ज्यांची नावं घेतलेली आहेत बघा द्वितीय क्रमांकासाठी हरिचंद्र जोशी, जयवंत घरात, जगदीश घरात माजी सरपंच, महेश मडवी, कैलाश पाटील, कुंदन घरात आणि अरुण तांबडे। द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे सानवी 11 क्रिकेट संघ जानमान नेवालीपाडा। कॅश प्राइज असणार आहे 50,000 रुपये आणि भव्य नानाशेठ घरात ट्रॉफी। सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या आतषबाजीमध्ये आपण अभिनंदन करूया नेवालीपाडा क्रिकेट संघाचं। अक्षय पाटील बोला बजरंग बली की। नेवाली क्रिकेट संघ दमदार परफॉर्मन्स झाला। संघनायक आपली प्रतिक्रिया आता मात्र आम्ही इथे जाणून घेणार आहोत। संघनायक या, संघनायक समोर या। संघनायक तर निश्चित स्वरूपात सृष्टी 11 पाबडीचा पाडा आयोजित स्वर्गीय नानाशेठ घरात स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली। 5 दिवसीय ही स्पर्धा होती। खऱ्या अर्थाने स्पर्धेचा उपविजेता होण्याचं भाग्य तुम्हाला लाभलं। या आयोजन कसं वाटलं तुम्हाला, काय सांगू शकाल या आयोजनाबद्दल? खूप चांगलं आयोजन होतं
एकंदरीत तुम्हाला खऱ्या अर्थाने खार्डी क्रिकेट संघाच्या समोर खेळत असताना पराभवाला सामोरे जावं लागलं. तुमच्या गोलंदाज असतील किंवा फलंदाज असतील यांच्याकडून काय चुका झाल्या की खऱ्या अर्थाने तिथे तुम्हाला कुठेतरी बॅकफुटवर जावं लागलं? ज्या चुका झाल्या पुढच्या मॅचला होणार नाही त्याचा प्रयत्न करू आम्ही. पुढील वर्षी खऱ्या अर्थाने नानाशेठ घरत ट्रॉफीचं आयोजन इथे केलं जाईल. त्या स्पर्धेमध्ये खेळणं तुम्हाला आवडेल? नक्कीच. थँक्यू सो मच. आता लकी ड्रॉ इथे ओपन केलं जाणार आहे. सृष्टी 11 क्रिकेट संघ पापडीचा पाडा आणि स्वर्गीय नानाशेठ घरत यांच्या माध्यमातून जी स्पर्धा त्यांच्या स्मरणार्थ आपल्या भेटीसाठी आली. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ असणार आहे बघा. स्पोर्ट्स सायकल ज्यांनी पुरस्कृत केले त्यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. लकी ड्रॉ बॉक्स, या बॉक्स ओपन केलं जाईल. हरिचंद्र घरत, गोपीनाथ घरत आणि कालूराम घरत. घरत दादा या, नानाशेठ घरत परिवाराचे हे प्रतिनिधी आहेत. दादा या, आपल्या शुभ हस्ते हे निश्चित स्वरूपात इथे लकी ड्रॉ ओपन केलं जाणार आहे. बोला लकी ड्रॉ इथे घरत परिवाराच्या वतीने ओपन केलं जात आहे. बोला गणपती बाप्पा. बघूया लकी ड्रॉचा मानकरी कोण ठरतो. ओपनली केलं जात आहे विलास दादा घरात. बघा लकी ड्रॉचा मानकरी दश बस्ताव ठरलेला आहे. लकी ड्रॉचा मानकरी बघा दक्ष बस्ताव ठरलेला आहे. हा लकी ड्रॉचा मानकरी. या दक्ष, या दक्ष या, आपल्या शुभास्ते पारदर्शी वितरित केले जाईल स्पोर्ट सायकल. दक्ष या, दक्ष खऱ्या अर्थाने आपण प्रतिज्ञा जाणून घेणार आहोत. तर दक्ष आपण प्रतिज्ञा जाणून घेऊ. दक्ष या इकडे. हा तर निश्चित स्वरूपात खऱ्या अर्थाने बघा नानाशेठ घरत स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये तू प्रेक्षक म्हणून खऱ्या अर्थाने सहभाग घेतला. लकी ड्रॉचा मानकरी ठरलेला आहे. दक्ष बस्तावची आपण इथे प्रतिज्ञा. दक्ष कसे वाटतं तुला? मस्त. घरी गेल्यानंतर खऱ्या अर्थाने तुझ्या आई वडिलांना आनंद होईल. होईल. 5 दिवसामध्ये स्पर्धा कशी वाटली? का आनंद घेतला इथे? मस्त वाटली आणि भारी होती. थँक्यू सो मच. अभिनंदन तुझं खऱ्या अर्थाने. यानंतर आपण निश्चित स्वरूपात प्रथम पारितोषिक वितरित करू आणि त्यानंतर मालिकावीर. तर निश्चित स्वरूपात बघा प्रथम पारितोषिक ते वितरित केले जाणार आहे आणि प्रथम पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही इथे आमंत्रित करत आहोत आजचे आमचे प्रमुख पाहुणे. बघा कॅश प्राइज असणार आहे प्रथम विजेता संघाला 1 लाख रुपये आणि भव्य स्वर्गीय नानाशेठ घरत ट्रॉफी. बघा हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक हरेश शेठ केनी साहेब. आपण समोर या. सन्माननीय सचिन शेठ म्हात्रे सुप्रसिद्ध बिल्डर्स, अक्षय पाटील, दिवेश बुंदे, जय म्हात्रे आणि धर्मनाथ शेठ भोईर माजी सरपंच पेंदर. हरे दादा केनी यांच्या सर्व सहकार्यांच्या शुभ हस्ते प्रथम पारितोषिक इथे वितरित केले जाईल. कॅश प्राइज 1 लाख रुपये आणि भव्य स्वर्गीय नानाशेठ घरत ट्रॉफी. प्रथम क्रमांकाचा विजेता ठरलेला आहे गावदेवी क्रिकेट संघ खार्डी.
स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. संघासाठी कॅश प्राइज आहे 1,00,000 रुपये आणि भव्य स्वर्गीय नानाशेठ घरात ट्रॉफी सन्माननीय हे वितरित केले जाईल. खऱ्या अर्थाने हरेश दादा केनी विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका, सचिन शेठ म्हात्रे सुप्रसिद्ध उद्योजक, अक्षय दादा पाटील, दिव्येश बुंदे, जय म्हात्रे या सर्व व्यक्तिमत्वांना आम्ही ते आमंत्रित करतो की आपल्या शुभ हस्ते प्रथम क्रमांक विजेता ठरलेला गावदेवी क्रिकेट संघ खारडी क्रिकेट संघाला रोख रक्कम 1,00,000 रुपये आणि स्वर्गीय नानाशेठ घरत यांच्या नावाची भव्य ट्रॉफी देऊन प्रथम विजेता क्रिकेट संघाचं आपण इथे गौरव करावं. स्मृती चषक ट्रॉफी वाटली, काय सांगू शकाल स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूपच छान होती आणि खेळायला मजा आली आणि ग्राउंड आउटफील्ड पण सुंदर होती. संघाची कामगिरी बद्दल संघनायक म्हणून आपण कितपत समाधानी आहात? कशी वाटल्या संघाबद्दल? खऱ्या अर्थाने काय सांगू शकाल आपल्या कामगिरीबद्दल? प्रथम 3-4 फॉर्म आम्ही पहिला तर बॅकफुटलाच होतो आणि फर्स्ट ट्रॉफी जिंकलो तर आनंद झाला खूप. पुढील वर्षी स्वर्गीय नानाशेठ घरत यांच्या स्मरणार्थ घरत परिवाराच्या वतीने याहून मोठी स्पर्धा आपल्या भेटीसाठी येईल. त्या स्पर्धेत खेळणं तुम्हाला आवडेल? सहभागी व्हाल? हो नक्कीच. थँक्यू सो मच. अभिनंदन. बोला गणपती बाप्पा, बोला जय श्रीराम. आता जल्लोष असणार आहे मालिकावीर. सन्माने आमचे ऑर्गनायझर कमिटी आहे, मग विलादादा असतील, केशवदादा, तुमच्या संपूर्ण घरत परिवार आहे समोर यायचे बघा. सर्व आयोजन संयोजन समिती. प्रेमाताई, खऱ्या अर्थाने तुमचा आम्ही आभार व्यक्त करू. महिला सक्षमीकरण प्रत्येक मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये, मग नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा तुम्हाला आम्ही अनेक कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थाने बघितलं. तर मालिकावीर खऱ्या अर्थाने आपण मालिकावीर इथे जाहीर करणार आहोत.
मालिकावीर ट्रॉफी खऱ्या अर्थाने स्वप्नातील बाईक प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं खऱ्या अर्थाने. आज या स्पर्धेमध्ये निश्चित स्वरूपात ज्या ज्या संघाने सहभाग घेतला होता प्रत्येक खेळाडूचं स्वप्न होतं मालिकावीर बनण्याचं, परंतु एकच खेळाडू मात्र स्पर्धेमध्ये मालिकावीर ठरत असतो. घरत परिवार आमचे आयोजक कमिटी याच्या समोर बघा. अरे दादा आपण थांबायची या. विला दादा, केशव शेठ या सर्वांनी समोर. मालिकावीराचा पारितोषिक आपण इथे जाहीर करत आहोत खऱ्या अर्थाने. बघा प्रेमाताई आणि त्याचबरोबर अरुण आपाच्या यांनी सुद्धा खऱ्या अर्थाने गावदेवी खार्डी क्रिकेट संघ प्रथम क्रमांकाचा विजेता ठरला. संघाचं अभिनंदन त्यांच्या माध्यमातून इथे केलं जात आहे. विलास दादा यायचे आपण, विलास घरात सर्व शिवा सर्वांनी यायचे, प्रदीप सर्वांनी यायचे बघा. सर्व आमचे संयोजन कमिटी घरत परिवारातील सर्व शिलेदार. चला मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही आपण. यानंतर मालिकावीर आपण इथे घोषित करत आहोत. मालिकावीर निश्चित स्वरूपात खेळाडूचं नाव इथे अनाउन्समेंट केलं जाणार आहे. या सर्व आपल्या आयोजन समिती बघा सर्व सहकारी समोर यायचे आहे. तर मालिकावीराचा आपण इथे अनाउन्समेंट करत आहोत. बाजूला वाचे बघा कॅमेरामॅनच्या बाजूला. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने 5 सामन्यांना सामोरे गेला आणि निश्चित स्वरूपात एकंदरीत या स्पर्धेमध्ये त्याने 100 धावा कुठून काढल्या. 39 चेंडूने सामोरे जात असताना 10 षटकार आणि 7 चौकारांची आतषबाजी झाली. गोलंदाजी करत असताना 10 षटकामध्ये 14 फलंदाजांना ज्यांनी बाद केलं म्हणजे एका विकेटसाठी 3 पॉइंट देण्यात आलं. 100 प्लस 42 म्हणजे 142 पॉइंटने सर्वाधिक अग्रेसर असणारा खेळाडू ठरत आहे स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषकाचा मालिकावीर. आणि मालिकावीराचा पारितोषिक जात आहे. संघाचं नाव आहे सानवी 11 नेवालीपाडा आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरत आहे रोशन जाधव. विनायक घरात, प्रवीण घरात, शिवा घरात, मंगेश घरात या प्रदीप सर्व आयोजक आहात आपण. सर्वांनी समोर यायचे आहे. रोशन जाधव अभिनंदन रोशन. आमच्या घरत परिवाराच्या वतीने स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेला आहे सानवी 11 जानमान नेवालीपाडा क्रिकेट संघाचा रोशन जाधव. बोला गणपती बाप्पा आई एकवीरा माता की, गावदेवी माता की. रोशन अभिनंदन घरत परिवाराच्या वतीने. रोशनची प्रतिक्रिया इथे जाणून घेणार आहोत. रोशन प्रथमतः आमच्या घरत परिवाराच्या वतीने तुझं अभिनंदन. चांगला दमदार परफॉर्मन्स राहिला. रोशन सृष्टी 11 पाबडीचा पाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. स्पर्धेचा आपण सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान आपण प्राप्त केला. एकंदरीत स्पर्धा कशी वाढली आणि आमचे घरत परिवाराच्या या आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल, काय सांगाल या स्पर्धेबद्दल? आयोजनाचं तर मी ज्या दिवशी आलो पहिल्या दिवशी मॅच खेळायला त्याच दिवशी आयोजनाची खूप तारीफ केली होती. कारण प्रीमियर गोल्डवर जे रतनबुवा ट्रॉफी होते ना त्याच्यावर सेम आयोजन होता. आम्ही जरी आम्हाला तिथे एंट्री भेटत नव्हती तरी आम्ही इथे या रतनबुवाचे ट्रॉफीचे आनंद घेतला. आणि ज्या आयोजक आहेत त्यांनी आम्हाला जी संधी दिली आणि प्रत्येक वेळेस आम्हाला लांबून येतो आणि तेवढं लांबून येऊन पण आम्हाला प्रत्येक गोष्टीला सपोर्ट केला. त्याच्याबद्दल सर्व आयोजकांचा धन्यवाद करतो. आणि अशीच एंट्री आम्हाला देत जा कारण आम्ही पण इच्छुक असतो रायगडमध्ये खेळासाठी आणि आम्हाला पुढच्या वर्षी पण एंट्री द्या.
बघा ही बाईक ज्यांनी पुरस्कृत केलेली आहे शिवसेनेचे पण नको ना तर निश्चित स्वरूपात रोशन आज अनेक वर्ष तू क्रिकेट खेळतो तू निश्चित स्वरूपात क्रीडा क्षेत्रामध्ये वावरत असताना एकच सांगू शकतो तुझ्या कारकिर्दीमधली ही कितवी बाईक आहे 6वी बाईक आहे निश्चित स्वरूपात एकंदरीत घरी आपल्याला बाईक मिळाल्यानंतर मालिकावीर आपण ठरलेला आहे तिथे पारितोषिक आपण जिंकलेलं आहे मालिकावीराचं कसं वाटतं आपल्याला मला खूप आनंद होतो आणि माझी आई पप्पा रोज मॅच बघत असतात माझी आणि माझे साईडचे पण जे पण आहेत ते सर्व मॅच बघत असतात आणि स्पेशल मी सगळ्यात जास्त थँक्यू बोलून माझ्या कंपनीतल्या सर्व जे माझे रिलीवर आहेत त्यांना कारण मला प्रत्येक गोष्टीला ते ॲडजस्ट करतात आणि ते मला बोलवतात तू काम नको करू तू ये इथं फक्त हाजीर देऊन जा बाकी आम्ही काम करू एवढं सपोर्ट करतात ते आम्हाला त्यांचे सर्वांचे धन्यवाद करतो शेवटचा प्रश्न स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा रायगड ठाण्याची नामांकित क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली पुढील वर्षी 2025 मध्ये स्वर्गीय नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने रायगड ठाणे जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येईल आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळणं आवडेल का तुम्ही त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल नक्कीच आम्ही इच्छुक असू आणि दादाला मी आताच सांगून ठेवतो की आम्हाला पुढच्या वर्षी पण एंट्री द्या आम्ही नक्कीच येऊ खेळायला थँक्यू सो मच सर्वांनी अभिनंदन करूया रोशन पुन्हा एकदा अभिनंदन चारी क्रिकेट संघाचं अभिनंदन करून असा बक्षीस वितरण सोहळा आणि बघा आमचे सन्मान्य माजी सरपंच आमचे विलासदादा घरत साहेबांनी ते सांगितलेलं आहे घरत परिवाराच्या वतीने 2025 मध्ये पुढील वर्षी याच मैदानावर स्पर्धा आयोजित केली जाईल आणि त्या स्पर्धेमध्ये सानवी 11 जानमान नेवाली क्रिकेट संघाला विनामूल्य प्रवेश दिले जाणार आहे घरत परिवाराचं सुद्धा आपण अभिनंदन करूया आणि नेवाली क्रिकेट संघ तुमचं मनपूर्वक अभिनंदन सर्वांचा आभार मानून आजचा कार्यक्रम संपला असे आम्ही जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय दिवा पाटील साहेब भारत माता की जय बोला जय श्रीराम